एकदा सगळ्यांनी बोला ओम शांती. सगळे थकले नाही ना? एकदा आवाज जोरा. आपली जी संस्था आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, या संस्थेतर्फे सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला हा एक राष्ट्रीय सण आहे जो आपण खूप उत्साहाने साजरा करतोय. आपल्या ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे सुद्धा खास विद्यार्थ्यांसाठी मूल्य शिक्षणाचे कोर्सेस होत असतात, ज्याच्यामध्ये आपण मनाच्या शांतीसाठी, मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण स्वतःला कसं स्टेबल ठेवायचं यासाठी खास मार्गदर्शन करत असतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या अध्यात्माच्या ज्या गोष्टी असतात त्या म्हातारपणीच करायच्या का, असं अजिबात नाही आहे. खूप लवकर जेवढं आपण याची सुरुवात करतो तर जीवनामध्ये येणाऱ्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला खूप मदत होत असते. आणि शाळेमध्ये कॉलेजमध्ये परीक्षेची डेट वेळ सगळं फिक्स असतं, पण ज्या जीवनामध्ये परीक्षा येत असतात त्या कधीही सांगून येत नसतात आणि त्यासाठी आपलं मनोबळ वाढवणं खूप आवश्यक आहे. आपण आपल्याकडे अनेक जे संत महात्मे महापुरुष होऊन गेले त्या सगळ्यांचं जीवन बघितलं तर खूप खडतर जीवन होतं. त्यांचं सुद्धा खूप सरळ सहज जीवन नव्हतं. त्यांना सुद्धा खूप परीक्षांचा सामना करावा लागला. पण अशा वेळेला आपल्याला सकारात्मक चिंतनाची गरज असते, कारण की सकारात्मक चिंतन जे आहे ते आपल्याला एनर्जी देत असते. जसं मोबाईल वापरणारे चार्ज करतात ना, चार्ज नाही केला तर उपयोग नाही, तसं आज स्वतःला सुद्धा चार्जिंगची गरज आहे. पण स्वतःला चार्ज करणार कसं? कुठे आहे चार्जर? माहिती आहे कुठे चार्जर? आपण स्वतःला कसं काय चार्ज करणार? कोणाला माहिती आहे? आपल्याला त्याच्यासाठी मेडिटेशनची गरज असते. आणि जेव्हा आपण स्वतःला परमेश्वराशी कनेक्ट करतो, म्हणजे मन आपण त्याच्याशी जोडतो, आपोआपच त्यांच्याकडनं आपल्याला शक्ती प्राप्त होत असते. जसं तुमच्यापैकी किती जणांना वाचनाची आवड आहे? जरा हात वर करा. बस एवढेच जण. तुमच्यापैकी किती जणांनी श्यामची आई पुस्तक वाचले? किती जणांनी वाचले? जर नसेल वाचलं तर नक्की वाचा. लहान मुलांना त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. आज आपण बघतो की आपल्याला सगळं काही खूप पटकन हवं असतं. आपण आई वडिलांकडे हट्ट करतो, आत्ता मला हवी म्हणजे हवी एखादी वस्तू, पण जर ती नाही मिळाली तर आपण आपला मूड ऑफ करतो. पण तुम्ही विचार करा की आपले आई वडील, आपले शिक्षक आपल्यासाठी किती मेहनत करत असतात आणि जेव्हा ते आपल्याला एखाद्या गोष्टीचं मार्गदर्शन करत असतात तर त्यांची ती शुभ भावना असते की आपण जीवनामध्ये काहीतरी प्रगती करावी. तर आपण आपल्या जीवनामध्ये पुढे जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर वाचनाची सुद्धा आवड हवी. असं म्हणतात ना, वाचाल तर वाचाल, है ना? म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच खूप शक्ती प्राप्त होते अनेक गोष्टींसाठी. तर ब्रह्माकुमारी संस्था जी आहे, आपल्या संस्थेचं मुख्यालय माउंट आबू इथे आहे राजस्थानमध्ये. आणि आपल्या संस्थेद्वारे एज्युकेशन विंग जी आहे ती खास शाळा कॉलेजांमध्ये कार्य करत असते. मुलांना परीक्षेची भीती कशी घालवायची त्याच्यासाठी, किंवा मनाची एकाग्रता कशी वाढवायची त्याच्यासाठी. जसं एखाद्या मुलाचा नेहमी पहिला नंबर येतो तर आपण त्याचं कौतुक करतो, पण जर तो पहिला नंबर येणारा मुलगा गुणी नसेल, जर तो अभिमानी असेल, त्याच्यामध्ये नम्रता नसेल, तर तो दुसऱ्यांचं मन जिंकून घेऊ शकेल का? म्हणूनच जसं अभ्यासामध्ये आपण पुढे जावं असं आपल्याला वाटतं, तसंच आपल्या जीवनामध्ये गुणांची सुद्धा तेवढीच व्हॅल्यू आहे जी तुम्हाला व्हॅल्युएबल बनवते, जीवनाला व्हॅल्युएबल बनवायला मदत करत असते. तुम्हाला माहिती आहे स्वामी विवेकानंद ज्यांचं आपण एवढं नाव घेत असतो, जेव्हा ते अमेरिकेला गेले भगवी कपडे घातले होते आणि तिथल्या लोकांना हे खूप नवीन होतं त्यांचे भगवे कपडे. तर त्यातले तरुण वर्ग जो होता तो त्यांना बघून हसत होता. पण विवेकानंदांनी त्यांची भाषा तर पटकन समजून घेतली, कारण त्यांना तर खूप माहिती होती सगळ्या भाषांची. तर त्यांनीही त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर दिलं की तुमच्या देशामध्ये
व्यक्तीची किंमत कपड्यांवरून ठरत असते. पण मी अशा देशातून आलोय जिथे व्यक्तीची किंमत त्याच्या कपड्यांवरून नाही तर चरित्रावरून ठरते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये चरित्राची किती किंमत आहे. जसं मूर्तिमंत उदाहरण आपले हे सगळे महान लोक जे आपल्यामध्ये होऊन गेले. आपल्या भारताची ही खरं तर एक म्हणावं तर खूप महान देश आपला जो आहे आणि इथेच अनेकांनी आपल्या जीवनाला त्याग, तपस्या आणि सेवेद्वारे सगळ्यांसमोर एक प्रेरणादायी जीवन निर्माण करून प्रेरणा दिलेली आहे. तर अजून मी डिटेलमध्ये बोलली असती पण सर म्हणतात पुढे सुद्धा प्रोग्राम आहे, तर आपण नंतर कधीतरी वेळ जरूर काढूया. आपल्या संस्थेद्वारे टच द टाईप सर प्रोग्राम होतो. सो विद्यार्थ्यांसाठी खूप आवश्यक आहे, कारण की आपण बघतोय आज विद्यार्थ्यांसुद्धा टेन्शन, डिप्रेशन ह्या वाढत चाललेल्या गोष्टी आहेत. तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मेडिटेशनसुद्धा खूप मदत करत असतं आपल्याला.